अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यासाठी अनेकांना त्यांची काळजी वाटते। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त, तर व्हीएसआर कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याचीही मागणी। अजित पवारांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। काही माहिती किंवा पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या। रोहित पवारांच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचा सल्ला। शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पवारांच्या भूमिकेवर मवियात चर्चा होईल, संजय राऊतांची माहिती। तर राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रवक्तेपद स्वीकारलंय का? नवनाथ बन यांचा खोचक सवाल। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांची फिल्डिंग। मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी। विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। मुंबईमध्ये आदित्य आणि राज ठाकरे एकत्र। शिवाजी पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचा काका पुतण्यांच्या हस्ते शुभारंभ। दोघांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरील प्रश्नावर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं, तर मैत्री अशी ठेवायची की अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे। उदय सामंतांचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवत उद्धव ठाकरेंना टोला। भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाहीत। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय। बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण। संजय राऊतांची शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर भूमिका। बुलेट ट्रेनमुळे केवळ गुजरातमधील लोक महाराष्ट्रात येणार नाहीत, तर महाराष्ट्रातील लोकांनाही गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावेत। मंत्री गणेश नाईकांचं भाष्य। मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू। पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू। मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार। माझ्या नादी लागू नका, गमावण्यासारखं माझ्याकडे काही नाही यांच्या पापाचा घडा भरलाय। जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। आमदार तानाजी सावंतांना डावलून धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली। सावंतांकडून तातडीनं शिंदेंची भेट घेत तक्रार, तर सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, शिंदेंच्या सूचना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झालेत। 2030ला 400वी शिवजयंती भव्य दिव्य साजरी करू। शिवनेरीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार भाऊक। शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही, सुनेत्रा पवारांचं भाष्य। किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची धूम। पारंपरिक पाळणा गात छत्रपती शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंकडून मानवंदना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून अश्लील नृत्य। कोल्हापुरातील वडणगे गावातील यात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर। पुतळा झाकल्याच्या प्रकाराबाबत ग्रामस्थ मात्र अनभिज्ञ। भंडाराच्या खोकरालात विनापरवाना शिवपुतळा स्थापन केल्याप्रकरणी तरुणांवर गुन्हे दाखल। शिवरायांचा तिरस्कार करणाऱ्या अधिकाऱ्याला हाकलून लावा। शिवभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा इशारा।